वेगळाच व्लॉग असणार आहे. ॲक्च्युली आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, 4th ॲनिव्हर्सरी. आणि माझं मोठं गिफ्ट जे आहे ते ॲक्च्युली नंतर येणार आहे, तर मी त्याच्याबद्दल नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. पण आज छोटीशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहोत वसईच्या डॉकवरती. इथे नुकतीच हे फेरी स्टार्ट झाली. माझा बड्डे पण आम्ही ह्या वर्षीचा असाच केला होता, चर्चगेटला जाऊन, गेटवे ऑफ इंडियाला. सो आज ॲनिव्हर्सरीसुद्धा आम्ही असेच करणार आहोत. आम्ही फायनली इथे पोचलो आहोत आणि ही आहे त्याचे तिकीट्स, 2 तिकीट. शौर्य झोपला आहे, तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये. आता जस्ट तो झोपला आहे आणि आम्ही आता फेरीची वाट बघतोय. फेरी 2 फेरी तिथे आहेत, मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. सी तिकडे लांब तुम्हाला लाईट जर दिसत असेल ना, ज्या बोटवरती लाईट दिसते ते 2 फेरीज आहेत. त्यातली एक पुढे पुढे येते या साईडला, म्हणजे त्याच्यात आम्हाला बसून आता जायचं आहे. सो आता आम्ही एन्जॉय करणार आहेत फायनली ॲनिव्हर्सरी. छोटंसंच एक सेलिब्रेशन म्हणून आम्ही इथे आलो आहोत. पण इथे खूप मच्छर आहेत. ॲक्च्युली खूप रात्री आलो आहोत, आम्हाला लेट झाला यायला, पोहोचेपर्यंत आम्हाला इथे लेट झाला. इथे आल्यावर आम्ही या स्टॉलवरून आमचं तिकीट बुक करून घेतलं. मला माहिती नाही की ऑनलाईन तिकीट भेटतं की नाही. ही फेरी भाईंदरवरून आली आहे, म्हणजे इथून वसई टू भाईंदर, भाईंदर टू वसई असे ही फेरी असते. याच्यामध्ये 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स तुम्ही घेऊन जाऊ शकता. मला याची कॉस्टिंग नाही माहिती, पण मी असं ऐकलं की पर पर्सन 30 रुपीज आणि कार असेल तर 150 समथिंग या 200 समथिंग असं होतं इथे. बघा आता किती गाड्या आहेत तिथून. फायनली आम्ही ज्याच्यात जाणार आहोत, ज्याच्यासाठी तिकीट्स बुक केलं ते आलं आहे. हे खूप मोठं एक वेगळंच सरप्राईज असेल माझ्यासाठी, कारण की मी पहिल्यांदाच याच्यामधून ट्रॅव्हल करणार आहे. नाव फेरी इज रेडी. शिपमध्ये जाऊया ना. नाही का, एक बोटा. खूप छान वाटतंय, खूप छान डेकोरेशन आहे. गर्दीही कमी आहे ॲक्च्युली आम्ही आलो तेव्हा, आणि त्यांनी माहोल पण छान बनवलं आहे. खूप छान छान सॉंग्स लावलेत, म्हणजे इतकं वेगळं फील होत आहे ना, खरंच असं स्पेशल वाटतं आहे. आणि समुद्र पण मस्त शांत आहे, काही आवाज नाही, एकदम शांत वातावरणात ॲनिव्हर्सरी बनवणार आहोत. इथे शौर्य पण एन्जॉय करतोय बोटमध्ये, खूप आवडलं आहे त्याला इथे. वाव, तो मस्त सगळ्यांना बाय करतोय. खूप शांत पीसफुल असं फील होत आहे. एकटं मस्त सॉन्ग ऐकत समुद्राच्या याच्यामध्ये बसून मस्त फील होत आहे. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. मी तुम्हाला ॲक्च्युली पूर्ण बोट जशी शिप आहे ही ते दाखवते. हे फर्स्ट फ्लोअरवरती आली आहे मी आता जस्ट. खूप मस्त हवा येते, पण इतकी जास्त नाही आहे, शांत मस्त हवा येते. इथून ते ड्राईव्ह करतायत. इट्स व्हेरी कम्फर्टेबल ॲक्च्युली. आणि त्यांचं स्टाफ पण खूप छान आहे, पोलाईट आहे, खूप छान हेल्पफुल करतात ते. हे वरचंसुद्धा खूप छान डेकोरेट केलं आहे, सोफा वगैरे ठेवला आहे, खूप मस्त वाटतं आहे. पण आम्ही मुद्दामूनच खालचा ग्राउंड घेतलं, 150 रुपीज पर हेड, आणि वरती आहे 400 रुपीज पर हेड. आम्ही मुद्दामून खालचा घेतला बिकॉज खाली जास्त गर्दी नव्हती, वरती खूप रश होती आणि मग ते आवडलं नसतं म्हणून आम्ही ग्राउंड घेतला. इथे आम्ही ऑर्डर दिली. इथे मेनूसुद्धा आहेत, म्हणजे बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि मोजितो. एक म्हणजे 1 बर्गर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 120 रुपीज, पण जर त्यांचा कॉम्बो घेतला ना तर 220मध्ये इतकं सगळं आम्हाला भेटलं. 2 बर्गर, फ्रेंच फ्राईज विथ मोजितो, खूप छान.
स्पेशली बर्गरची टेस्ट तर मला खूप 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 जास्त आवडली. म्हणजे स्टफिंग आणि एक वेगळंच फील येत होतं. म्हणजे खरंच खूप चांगल्या ठिकाणून आपण बर्गर जेव्हा ऑर्डर करतो तसं कसं स्टफिंग वगैरे असं त्या प्रकारे फील होत होतं. मला खूप आवडली बर्गर. आणि शौर्याचं फेवरेट फ्रेंच फ्राईज तो गातोय, मस्त एन्जॉय करतोय इकडे आणि माझ्याबरोबर डान्स पण करतोय तो. इथे त्याला गाण्यांवरती डान्स करायचा आहे, तो माझ्यासारखं डान्स करायला बघतोय. मस्त एन्जॉय करतोय. फर्स्ट टाईम आम्ही हे सगळं फील घेतो. खरंच स्पेशल ॲनिव्हर्सरी असेल ही माझी, कारण की आम्ही इथे फॅमिली टाईम देतो एकमेकांना. किती छान शौर्य स्वराजबरोबर खेळतो. तो ॲक्च्युली स्वराजला खूप मिस करतो जेव्हा तो ऑफिसला जातो, कारण की त्याला स्पेशली स्वराजबरोबर फुटबॉल खेळायचा असतो आणि स्वराज नसतो घरात. इथे खूप छान आम्ही एकमेकांबरोबर टाईम स्पेंड केला. म्हणजे हे माझ्यासाठी खरंच खूप मोठं ॲनिव्हर्सरी गिफ्ट होतं, की फॅमिली टाईम अजून कायच हवं असतं आपल्याला. आणि शौर्य खूप खुश होता. तो तर तिथून निघायलाच मागत नव्हता, पण कसा त्याला बाहेर आणला त्याला सांगून की आपण दुसरीकडे आपण जाऊ, उद्या येऊ आपण रिटर्न या शिपमध्ये. तेव्हा तो इथून बाहेर निघाला आहे. पुन्हा जातोय तो. हे बघ काय माझ्या हातामध्ये केक, छोटूसा केक, छोटूसा केक. इथे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबतोय आता, कारण की ऑलरेडी शिपवरती थोडंसं खाल्लं होतं, तर लाईटली काहीतरी खावं म्हणून आम्ही इथे थांबतोय. पण आज काय माहिती काय झालं आहे, शौर्याला खूप डान्सचा मूड आला आहे आणि जिथे जाऊ तिथे गाणे लागत आहेत आणि शौर्य डान्स करतोय. हा सेटअप होता छोटूसा. ऑलरेडी तिथे सगळं हे ऑलरेडी होतं तिथे केलेलं. इथे सुद्धा शौर्याला डान्सचाच वेळ लागला आहे. खूप डान्स करायचा आहे त्याला. ते पण टी व्ही बघत, ती ॲक्ट्रेस जशी डान्स करते, हिरो जसा डान्स करतो आहे तसं बघून तो फॉलो करतो आहे. पण आता आम्ही इथे खातो आहे. ॲक्च्युली जास्त भूक नसल्यामुळे चिकन गार्लिक मागवलं होतं. गार्लिक चिकन रोस्ट म्हणजे स्टार्टरच मागवलं होतं, कारण की आम्हाला कोणालाही भूक नव्हती. आणि त्याच्यात थंडीमुळे माझ्या पूर्ण तोंडामध्ये सोलून निघालं आहे, म्हणून आत्ताही मला नीट व्हॉईस ओव्हर करता येत नाही आहे. खूप म्हणजे त्रास होतो आहे. काही खाता येत नव्हतं, त्यामुळे तिखट नसलेलंच मागवायचं होतं, म्हणून आम्ही एक गार्लिक चिकन मागवलं. ते तिखट नव्हतं पण टेस्ट खूप छान होती. आणि इथे सुद्धा मला शौर्य डान्स करायला बळीच पाडतो आहे, की त्याला डान्स करायचा म्हणून तो कोणाला तरी शोधतो आहे, की डॅडा तू कर किंवा मम्मा तू कर, असं चाललं आहे. पण खूप छान, म्हणजे सगळा टाईम असं झाला ना, की फक्त गाणी ऐका आणि एन्जॉय करा, बाकी काहीच विचार करू नका. इतकं छान वाटत होतं ना, की खरंच एक टाईमसाठी हे सगळं आपल्या रेग्युलर लाईफचं जे काही टेन्शन किंवा जे काही आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला रुटीन असतं, की उद्या काय करायचं, आता काय करायचं, हे काय करायचं, ते काय करायचं, हे सगळं विसरून आम्ही एन्जॉय करतो आहे. इथे आम्ही ॲक्च्युली केक आणला नाही, केक सेलिब्रेशन नाही केलं. आम्ही बोटवरती सुद्धा केक घेऊन जाणार होतो, पण सकाळीच फॅमिली फ्रेंड्स येऊन गेले आणि खूप मस्त सेलिब्रेशन झालं. ते शूट नाही केलं मी, पण त्यामुळे ना केक ॲक्च्युली शौर्याला खूप आवडतो. तुम्ही ते बघू शकता, तो केकसाठी किती वेळ आहे. आणि शुगर नाही द्यायला पाहिजे ऑब्व्हियसली, जास्त चॉकलेट्स वगैरे नको, केक नको, म्हणून आम्ही केक नाही घेतला. कारण की घरात ऑलरेडी एक केक आहे, म्हणून आम्ही नवीन केक नाही घेतला. एक छोटूसा त्याला ते म्हणजे केक शॉपमधूनच दिलं त्याची क्यूटनेस बघून. आणि आम्ही तर स्पेशली चीज केकची एक पेस्ट्री असते, न्यूटेला चीज, ते घेतलं, कारण की ते तो खाईल आणि थोडंसं हेल्दियर असेल त्यातल्या त्यात म्हणून. पण तिथे बेकरीमध्ये एक मॅम होती, त्याने त्याचे क्यूटनेस बघून त्याचा तो रिक्वेस्ट करत होता, प्लीज मला एक केक द्या. हे करून मग शेवटी त्यांनी एक हे दिलं, छोटंसं कपकेक दिला आणि तेच तो एन्जॉय करतो आहे मस्त. तरी तो म्हणजे बऱ्यापैकी ते होतं, जास्त शुगर नव्हतं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये जास्त काही शुगर वगैरे नाही, प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, म्हणून आम्ही ते घेतलं. पण खरंच खूप छोटूसं आणि खूप छान सेलिब्रेशन झालं आहे आमचं हे, आणि विथ शौर्य. इट्स लाईक ऑसम.